नमस्कार मित्रांनो, मी बबलू. माझ्या मोठ्या भावाचं लग्न खूपच सुंदर मुलीशी झालं होतं. तिचं नाव शैलजा होतं, पण दादा तिला शैला म्हणायचा. मीही कधीकधी शैलाबाई म्हणून हाक मारायचो. ती जितकी दिसायला सुंदर होती, तितकीच माझ्याशी थट्टा मस्करी करायची. लग्नानंतर ते घरी फक्त 2 आठवडे राहिले. नंतर दादा तिला शहरात घेऊन गेला. तो तिकडेच कामाला राहायचा. दोघींना शहरात जाऊन 3 महिने झाले होते आणि दादाला पुन्हा दुसऱ्या शहरात नोकरीसाठी जायचं होतं. त्यामुळे दादा शैला बहिणीला आमच्या घरीच सोडून गेला. आता आई बाबा आनंदाने राहत होते. दिवसभर मी शाळेत असायचो आणि संध्याकाळी घरी आल्यावर वहिनी काही ना काही कारणाने माझ्याशी थट्टा मस्करी करायच्या. त्यांना माझ्यासोबत मस्करी करायला खूपच भारी वाटायचं. नवीन नवीन मीही त्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही, पण वहिनीला तर माझ्यासोबत थट्टा मस्करी करायलाच जास्त मजा यायची. म्हणून मी आता थोडंफार वहिनीची मस्करी करायचो. पण आई मला नेहमी रागवायची. तू लहान आहेस, तुझी वहिनी मोठी आहे, असं मोठ्या वहिनीशी वागायचं नसतं. म्हणून मी तिची चेष्टा मस्करी करायचं टाळायचो. त्याच्या दुसऱ्या दिवशी आईबाबा कुठेतरी 2-3 दिवसांसाठी गेले. जाण्याआधी आईने मला बजावून सांगितलं होतं की शैला वहिनींना जास्त त्रास द्यायचा नाही आणि घराकडे लक्ष राहू द्यायचं. आम्हाला यायला 5-6 दिवसही लागू शकतील. मी आईला बोललो, आई, तू काही काळजी करू नकोस. मी कसलाही त्रास वहिनीला देणार नाही आणि घर सोडूनही जाणार नाही. तुम्ही वहिनीची अजिबात काळजी करू नका. आणि ते दोघे गेले. आता मी आणि माझी वहिनी घरी एकटेच होतो. मी अभ्यास करीत बसलो होतो आणि वहिनी माझ्यासोबत मस्करी करीत होती. मी माझ्या अभ्यासात होतो, पण ती तर लहान मुलीसारखीच खेळत होती आणि माझी नोटबुक घेऊन ती रूममध्ये पळाली. मी नोटबुक घेण्यासाठी लगेच तिच्या मागे धावलो आणि तिला पाठीमागून पकडलं. तिने नोटबुक दोन्ही मांड्यांमध्ये दाबली. आता मी तिच्या विनवण्या केल्या, वहिनी, प्लीज माझी नोटबुक मला द्या, अभ्यास करायचा आहे. ती हसत म्हणाली, मग तुमच्या हातानेच घ्या ना. जेव्हा मी नोटबुक घ्यायला खाली वाकलो आणि पाहून मी तर वेडाच झालो. वहिनीची ती खूपच सुंदर होती. मी पहिल्यांदाच एका बाईची इतकी सुंदर अशी जागा पाहत होतो. ती पाहून मला तर कसं तरीच वाटत होतं. मनात गुदगुल्या होत होत्या. बराच वेळ मी ते पाहत राहिलो आणि शैला वहिनी म्हणाली, बबलू, एवढं टक लावून नको बघूस. ती जागा तुमची नाही. अजून तुम्ही खूपच लहान आहात. मोठ्यांसाठीची ती जागा आहे. जेव्हा तुम्ही मोठे व्हाल त्यावेळेस तुम्हाला या जागेचं प्रेम मिळेल. मी माझी नोटबुक घेतली आणि बाजूला ठेवत वहिनीला म्हणालो, वहिनी, माझेही पाहिलं ना, मग कळेल तुम्हाला मी किती लहान आहे. आणि मी आणि दोघी एकमेकांना प्रेमळ नजरेने पाहत बसलो. आज मी जे पाहिलं होतं त्याने माझ्या अभ्यासावर पूर्ण दुर्लक्ष झालं होतं. माझं मन अभ्यासात लागतच नव्हतं. शैला वहिनी खूपच सुंदर आणि बळगच्च शरीराची होती आणि माझी तब्येत साधारण. माझा भाऊ खूपच नशीबवान आहे. त्याला इतकी सुंदर जागा मिळाली आणि तो त्या जागेचा किती आनंद घेत असेल असा विचार मी करीत होतो. आज शैला वहिनी सोबत थट्टा मस्करीत खूपच विचित्र आमच्या दोघांकडून बोललं गेलं. मनात भीती होती. वहिनीने दादाला सांगितलं तर काय होईल, पण स्वतःच्या मनाला समजावत तिला सांगायचं असतं तर ती असं बोललीच नसती. वहिनीचा स्वयंपाक झालेला होता आणि तिने दोघांसाठी एकच ताट वाढून आणलं आणि माझा हात धरून मला जेवायला बसवलं. तिला पाहून सॉरी म्हणालो, वहिनी, मला माफ करा. माझ्याकडून असं विचित्र बोललं गेलं. तिने हात ओला केला आणि हसत माझ्या तोंडावर पाणी ओढत बोलली, काय बबलू, तुम्ही पण. अहो, ती मस्करी होती आणि दीर भावजाईमध्ये असं चालूच असतं.
मी मनात विचार केला, वहिनी काही सुधारणार नाही. तिच्या आतला पोरकटपणा असाच राहील. आणि आम्ही दोघी एका ताटात जेवण केलं. जेवता जेवता तिने एक घास मला भरवला, पण मी काही तसा घास भरवला नाही. मी घास उचलला तसा तिने माझा हात धरून जबरदस्ती तिच्या तोंडात घेतला आणि माझं सर्व बोटं तिने चाटली. तिच्या कोमल ओठांच्या स्पर्शाने माझ्या आतल्या भावना पुन्हा जाग्या झाल्या आणि मी पटकन माझा हात खाली केला. ती तर मला खूपच वेगळ्या नजरेने आता पाहत होती आणि पुन्हा तिने मला घास भरवला. आता मी तिच्यासारखंच तिच्या बोटांना तोंडात घेतलं आणि वहिनी हळूच म्हणाली, भाऊजी पटकन आवरा, तुम्हाला माझी जागा दाखवते, पाहायची आहे ना. मी लगेच बोललो, वहिनी असली मस्करी मला नाही आवडत. मी ताटावरनं उठलो, हात धुवून पाणी पिलं आणि पुन्हा माझ्या अभ्यासाला बसलो. शैला वहिनीचं आवरलं होतं. ती किचनमधून माझ्याजवळ आली आणि तिच्या तोंडात पाणी भरून आणलं होतं. तिने सरळ माझ्या तोंडावरच गोळी टाकली आणि खदाखदा हसू लागली. आता मला कळून चुकलं होतं की मस्करी नाही, वहिनीला खरंच मला ती दाखवायची आहे. आता मीही तोंड पुसत उठलो आणि वहिनीने माझ्या कमरेत हात टाकून मला तिच्याजवळ केलं. दोघी एकमेकांच्या नजरेत पाहत होतो आणि ती परत म्हणाली, बबलू तुला आताही असंच वाटते मी तुझ्याशी मस्करी करते? नाही, तुम्ही मस्करी नाही करत आहात. असं बोलत मी वहिनीला माझ्या मिठीत घेतलं, कारण आता दुरावा सहन होत नव्हता. आम्ही दोघांनी एकमेकांच्या ओठांवर ओठ ठेवून आनंद घेतला. वहिनी मला बेडरूममध्ये घेऊन गेली. दोघेही पूर्ण आतुर झालो होतो. पटकन मोकळे झालो तसं वहिनी बोलली, बबलू बघा आता मन मोकळेपणाने. हो वहिनी, खूपच सुंदर आहे. मी लगेच जागेत टाकलं. वहिनी मोठ्याने म्हणाली, थोडं हळू. मी तिचा आवाज ऐकून थोडा घाबरलो आणि आता प्रेमानेच मी सर्व काही केलं. बराच वेळपर्यंत आम्ही एकमेकांना खूपदा प्रेम दिलं. आज माझ्या वहिनीसोबत प्रेमाचा पहिलाच पण खूपच सुंदर अनुभव मी घेतला होता आणि तो आयुष्यभर सुंदर आठवण बनून राहणार. मीही वहिनीला बोललो, काय वहिनी, वाटतं का मी लहान आहे? ती म्हणाली, भाऊजी तुम्ही लहान नाही, तुमचेही आता लग्न करावं लागेल. आईंना मी म्हणालो, वहिनी आता मला लग्नाची काय गरज, तुम्ही नाही का? दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि वहिनीने पुन्हा मला तिच्यात घेतलं. मित्रांनो, त्या दिवसानंतर दररोज वहिनी आणि मी एकमेकांना खूपच प्रेम द्यायचो. दादा 2 महिने आला नव्हता आणि ते 2 महिने माझ्यासाठी खूपच सुंदर गेलेले होते. तर मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक होती. या कथेमधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. ही कथा जर एखाद्याच्या जीवनाशी जुळून आली तर तो फक्त योगायोग समजावा आणि या कथेला फक्त मनोरंजनापुरतंच पाहावं. ही कथा फक्त आणि फक्त तुमच्या मनोरंजनासाठीच बनवली होती. आणि ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, आपल्या कथावड मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया अशाच रंजक मराठी कथेत. धन्यवाद.